की सुखोईवरनं किंवा कुठल्या तरी ह्याच्यावरनं आपण जे लॉन्च करतो, तर आता ऑफकोर्स तुम्ही जो खर्चाचं म्हटलं तर ही वेपनाइज्ड आणि नॉन वेपनाइज्ड त्याच्यामध्ये त्यांना जे एक लोड कॅरी करायला लागतं तो एक असेल की त्याची रचना वेगळी असते. म्हणजे हे जे कॅरी करणारे जे असतात जेट्स म्हणा किंवा तुमचे जे काही बरोबर. फायटर प्लेन्स असतात तर त्याची आणि त्याचं पायलटचं ट्रेनिंग पण वेगळं असेल नाही का? हो हो म्हणजे पायलटला तिकडे 3 गोष्टी सांभाळायला लागतात. एक तर त्याला स्वतःला ते एअरक्राफ्ट चालवायचं आहे, कारण बऱ्याचशा एअरक्राफ्टमध्ये एकटाच असतो पायलट. काही याच्यामध्ये 2 पायलट असतात की जे थोडंसं काम त्यांचं विभागून घेतात. एक जण फक्त फ्लाईट कंट्रोल जो असतो की त्याची जी ठराविक त्याला जी ट्रॅजेक्टरी ठरवून दिलेली आहे सॉर्टी, तर ती बरोबर त्यांनी तेवढी ती मॅनेज करायची आणि घेऊन यायचं. आणि दुसरा जो असतो तो त्याच्यावरनं पूर्ण जे वेपनायझेशन केलेलं आहे त्या एअरक्राफ्टवरनं आणि जे त्याला दिसतं आहे समोरनं त्याचा फीडबॅक ग्राउंडला देऊन फायनल डिसिजन घेऊन ते जे वेपन जे आहे ते वेपन फायर करायचं. पण बऱ्याचशा याच्यामध्ये एकच असल्यामुळे त्याला सायमल्टेनियसली ऑब्झर्वही करायचं आहे खालती जे काय चाललं आहे ते. दुसरं त्याला कंप्लीट फ्लाईटचं कंट्रोलही ठेवायचं आहे. तिसरं त्याला हे सगळे जे वेपन्स आहेत ती त्याच्यावरती करायचे आहेत. आणि सगळ्यात पहिलं जे आहे की फ्लाईट कंट्रोल करायचं आहे त्याला, हे नुसतं जर तुम्ही ऑटो पायलटवरती दिलं तर चालणार नाही आहे. जे सिव्हिल एव्हिएशनमध्ये तुम्ही फक्त टेक ऑफ लँडिंगच्या वेळेला तेही आता ऑटो पायलटवरतीच असतं. पायलट्स जे असतात ते फक्त ऑब्झर्व करत असतात की तुमचं सगळ्या सिस्टीम्स चालले आहेत की नाही, आणि जर त्याला काही ॲबनॉर्मॅलिटी दिसली तर ते मॅन्युअल टेक ओव्हर करतात त्याच्यामध्ये. पण इथे तसं करून चालत नाही, कारण इथे त्याला सतत लक्ष ठेवून कुठनं अटॅक होतो आहे त्याच्यावरती. कारण ज्यावेळेला ह्याची सॉर्टी असते फायटर जेट्सची त्यावेळेला त्याच्यावरती पहिलं कोणतरी अटॅक करणार. पण कसं काय की म्हणजे हे आधी शत्रूला आधी कसं कळणार की आता इथून लॉन्च होणार आहे तिथून ते मिसाईल आता पडणार रडार्स आहे? आहेत, सॅटेलाइट्स आहेत, त्यामुळे सतत तुम्ही जेव्हा तयारी करता त्यावेळेला शत्रूला कळत असतं की काय मुवमेंट्स कुठे चालू कसं आहेत. म्हणजे बिकॉज ऑफ सिक्युरिटी ब्रीच की त्यांना पण त्यांची आता पण काही सॅटेलाइटने सिस्टीम आपण असते कोणावरती कधीही आपलं लक्ष ठेवू शकतो. लक्ष ठेवू शकतो. पण आपल्या भारताचे पण असे सॅटेलाइट्स असतीलच ना? आहेतच ना, आपले सॅटेलाइट्स आहेतच. आणि आता स्पेशली त्या प्रकारचे सॅटेलाइट्स बनवण्यासाठी इतके दिवस फक्त इस्रो जी काही थोडीफार आपल्या स्पेस आणखीन याच्याकडनं मदत करू शकत होते, कारण आपला स्पेस प्रोग्राम जो आहे तो आपण कमिट केलेला आहे की इट इज फॉर पीस. पण ज्यावेळेला ह्या अशा प्रकारचे थ्रेट्स वाढायला लागले त्यावेळेला आपण काही स्पेसिफिक डिफेन्ससाठी सॅटेलाईट बनवले आणि ते त्यांना ऑपरेट करायला देतो. जे स्पेस म्हणजे इस्रो किंवा डिपार्टमेंट ऑफ स्पेस जे म्हणतो आपण ते ऑपरेट करत नाहीत. ते फक्त लॉन्च करून देतात त्यांना तो सॅटेलाईट, आणि DRDO किंवा मिलिटरीची कुठली तरी एखादी विंग जी असते ते ऑपरेट करतात. त्याचा डेटा घेऊन त्याच्यावरनं जे काय ॲनालिसिस करायचं आहे ते असे करतात. सॅटेलाइट्स आपल्याकडे पण आहेत हो हो नक्की आहेत आपल्याकडे आता. आणि ते आणि आता कुठल्या डिस्टन्सला असतात ते साधारण? साधारण 200 किलोमीटरपासून ते 1000 किलोमीटर अंतरावरती असतात. आणि काही 36,000 जे जिओ सिंक्रोनाइज आहे ते पण असतात. आणि एक सॅटेलाईट तुम्हाला कधीच तुमचं रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही, कारण जेवढं तुम्ही लोअर 36,000च्या पेक्षा खालती किलोमीटरवरती तुम्ही आलात की 24 तास तो तुमच्या डोक्यावरती राहत नाही सॅटेलाईट. आणि ज्यावेळेला आपण 200 किंवा 1000 किलोमीटर म्हणतो त्यावेळेला तो सॅटेलाईट आपल्या डोक्यावरती फक्त 4 किंवा 5 वेळेला 24 तासात येतो. आणि त्याचा जो होरायझन टू होरायझन जो तो ईस्ट टू वेस्ट आपला जो टाईम असतो तो 45 मिनटापासून साधारण 1.5 तासापर्यंत असतो. त्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही तो. आणि मग अशा वेळेला तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जो काही डेटा कॅप्चर करायचा आहे, लोअर अर्थ असल्यामुळे ऑर्बिट असल्यामुळे त्याची क्लॅरिटी चांगली असते. त्याचं जे निरीक्षण जे आपण सॅटेलाईट करायचं म्हणतो किंवा तेवढ्या वेळात जे काय ते कम्युनिकेट करतो दॅट इज द बेस्ट. 36,000 किलोमीटरला लॅगच असतो कारण काही मिलीसेकंदांचा किंवा जवळजवळ 1 सेकंदाचा आपण धरूया लॅग असतो. तर 1 सेकंद हा सुद्धा फार महत्त्वाचा लॅग आपल्या नवीन इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता आपल्याला जाणवायला लागलेला आहे की जिथे मिलीसेकंड्सनीच ते व्हायला पाहिजे. मायक्रोसेकंड्स आणि मिलीसेकंड्सचा डिलेसुद्धा बऱ्याचशा याच्यामध्ये चालत नाही की तिथपर्यंत. आता ब्रह्मोससारखं जे आहे की ते 5 ते 6 किलोमीटर पर सेकंद ह्या रेटने ज्यावेळेला ते ट्रॅव्हल करत असतं ते मिसाईल, त्यावेळेला 1 सेकंद गेला म्हणजे 5 किलोमीटर तुम्ही ऑलरेडी तुमचा डिसिजन जायच्यावर ते मिसाईल पुढे गेलेलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला बदलायचं म्हणजे हे जे सगळे आता AI किंवा आपण आता मशीन लर्निंग जे म्हणतोय ह्या गोष्टी डिफेन्स आणि स्पेसमध्ये फार पूर्वीपासून वर्षानुवर्ष वापरल्या जात आहेत त्या. आणि याचा वापर करून आता ब्रह्मोस मिसाईल असं केलं आहे की आपण लँड बेस्ड सिस्टीम्सवरनं ते लॉन्च करू शकतो. मग त्याला स्टॅटिक लॉन्चर्स म्हणतात की जे जमिनीवरती परमनंट एखाद्या लोकेशनवरती ते फिक्स केलेली असतात. मग ते
स्ट्रेट व्हर्टिकल असतील किंवा अँगलमध्ये असतील. दुसरं जे आहे ते मोबाईल लॉन्चर्स, म्हणजे टाटा जी कॉन्ट्रोवर्शियल कंपनी, जिथे आपण बरेच म्हणजे त्यांच्या टेक्निकली दे आर द सुपर्ब जेकोस्लोवाकियन ट्रक्स आहेत ते 8x8 10x10, म्हणजे एका बाजूला 8, एका बाजूला 8, एका बाजूला 10 किंवा एका बाजूला 12, दुसऱ्या बाजूला 12 टायर्स आणि वेट कॅरिंग कपॅसिटी, ऑल टेरेन कॅपॅबिलिटीज वगैरे असे त्यांचे जे सगळ्या फीचर्स आहेत. तर अशा याच्यावरनं ते मोबाईल लॉन्चर्स आहेत, एका ठिकाणी फिक्स नाही आहेत. आज समजा पूर्वेकडे जास्त आपल्याला जास्त हे वाटतंय, थ्रेट वाटतं आहे, तर परमनंट जर कुठे लॉन्चर जर फिक्स केलेला असेल तर तो काढून दुसरीकडे नेणं कठीण आहे. पण हे जे मोबाईल लॉन्चर्स आहे ते आपण काही तासांमध्ये मुवमेंट त्याच्या चालू करू शकतो आणि घेऊन जाऊ शकतो. नंतर आपण त्याच्यावरती केलं आहे की नॉर्मल शिप्स ज्या असतात तर तिकडे व्हर्टिकल मिसाईल्स ते लॉन्च करता येतात. त्याच्यामध्ये व्हर्टिकल टेक ऑफ घेणं शक्य आहे ब्रह्मोसला, म्हणजे ते कमीत कमी दिसतं. एखादं मिसाईल जेव्हा तुम्ही इन्क्लाइन फायर करता त्यावेळेला त्याचा एक्सपोजर टू सॅटेलाईट किंवा रडार्सवरती जास्त असतं. व्हर्टिकल असलं की फक्त जो त्याचा डायमीटर आहे तेवढंच फक्त त्याच्यावरती दिसत असतं आणि जिथपर्यंत ते बाहेर येत नाही तिथपर्यंत ते बोटीच्या आतमध्येच असतं. म्हणजे वरती तुम्हाला डेकच दिसेल आणि त्या डेक तो कायमोफ्लॅज केलेला असतो, त्यामुळे त्या डेकच्या आतमध्ये काय आहे हे सॅटेलाईटला बघू शकणार नाही. अच्छा. असं कॅपॅबिलिटी हा ब्रह्मोसची आहे. तिसरी आहे सबमरीनवरनं आपण लॉन्च करू शकतो किंवा अंडर वॉटर काही आपले अंडर सी काही प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती परमनंटली जसे लँडवरती तसे अंडर सी आपण हे प्लॅटफॉर्म्स करून तिथे ते मिसाईल्स आपण तयार करून ठेवलेली आहेत. आणि लेटेस्ट जे आता आपण केलं ते सुखोईवरनं, म्हणजे एअर टू एअरसुद्धा आपण आता ब्रह्मोस आपण वापरू शकतो. लँड टू एअर जे होतं किंवा लँड टू लँड होतं किंवा एअर टू लँड, अशा वेगवेगळ्या परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आता ब्रह्मोसमध्ये आपण कॅपॅबिलिटीज आणलेल्या आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.